नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। लायकी नसणाऱ्यांनी राहुल पवार यांच्यावर बोलू नये, युवक पदाधिकाऱ्यांचे जमीर रंगरेज यांना पत्रकार परिषदेत प्रतिउत्तर। राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष राहुल पवार हे स्वतःला स्वयंघोषित नेता समजत आहेत, अशी टीका माजी पदाधिकारी जमीर रंगरेज यांनी केली। रंगरेज यांची लायकी काय, असं प्रत्युत्तर युवक पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। रंगरेज म्हणाले की गेल्या 20 वर्षापासून मी पक्षात निष्ठावंत काम करीत आहे। आता पक्षात आलेल्या राहुल पवार यांनी मनमानी सुरू केली आहे। प्रभागात बूथ कमिटी नेमताना नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही, त्यांचे काही काम नाही, त्यांना कमिटीवर घेतले जात नाही, प्रभागातील कामात हस्तक्षेप केला जातो, पक्षाच्या बैठकींना निमंत्रण केले जात नाही। याबाबत आमचे नेते पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे। बैठक घेऊन एकत्रित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे। दरम्यान रंगरेज यांच्या टीकेनंतर युवक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे। रंगरेज यांनी स्वतःची पात्रता ओळखून बोलावे, केवळ पोस्टरबाजी करून मोठे होत नाही। गोरगरिबांच्यासाठी त्यांनी काय केले आहे? पावसाळ्यातील बेडकाप्रमाणे ते केवळ निवडणुकीच्या काळात बाहेर पडतात। त्यांच्याबाबत आम्ही पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहोत। या उलट राहुल पवार यांनी महापालिका क्षेत्रात बूथ बांधणी जोरदारपणे करीत आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीकडे युवकांचा ओढ वाढला आहे। काल जमीर रंगरेज यांनी रात्री 11 वाजता आदरणीय राहुलदादा पवार यांच्यावरती जी टीका केली, त्या भुरटा रंगरेज जमीर रंगरेज याच्या विरोधात आज या ठिकाणी प्रेस घेण्यात आली। जमीर रंगरेज यांनी राहुलदादा यांच्यावरती टीका करण्याच्या अगोदर आपली स्वतःची लायकी काय आहे हे पहिला त्यांनी तपासायला पाहिजे होती। जर पक्षासाठी एवढं मोठं काम करत असताना राहुलदादा यांच्यावरती बोलणं हे योग्य नव्हतं। जे काय त्यांची अडचण होती त्यांनी पक्ष वरिष्ठांच्याकडे त्यांनी तक्रार करायला पाहिजे होती, परंतु असं न करता डायरेक्ट राहुलदादांच्यावरती आरोप केला, हे चुकीचं आहे। याचा आम्ही पहिला राष्ट्रवादी सर्व सेल सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्यांचा निषेध करतो आणि त्यांना मी एक सांगू इच्छितो की आपण जे टीका केलेली आहे ही टीका आपण थांबवावी, अन्यथा सर्व सेलचे पदाधिकारी हे आपणाला योग्य वेळी योग्य तुम्हाला धडा शिकवतील, कारण तुमची लायकी नाही की तुम्ही राहुलदादांच्यावरती बोलावं। इथून पुढच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्यावरती आपण बोलू नये, अन्यथा ज्या त्या पद्धतीनं आपणाला करारा जबाब देण्यात येईल। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक शहर जिल्हा अध्यक्ष यांच्याविषयी जमीरभाई रंगरेज यांनी जे बेतालपणे वक्तव्य केले, त्याचा आम्ही सर्व महिला आघाडी युवती संघटना यांच्या सर्वांच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतोय। आज राहुलदादा पवार हे काय करतात काय नाही हे कोणीतरी लुंग्यासुंग्यांनी सांगायची गरज नाही आहे। हे जमीरभाई आमच्याच पक्षातले आहेत, पण दुर्दैवानं त्यांच्या मागं, त्यांच्या वक्तव्याच्या मागं दुसराच मेंदू आहे। ते निश्चितच लवकरच ते समोर येईल। राहुलदादा पवार हे दिवस रात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी धडपड करतायत आणि खऱ्या अर्थानं संघटनात्मक काम जर कोण करत असेल तर केवळ राहुलदादा पवार। त्यांचा आम्हाला अतिशय अभिमान आहे। कोरोनाचा काळ असू दे, महापूर असू दे, दिवस रात्र अविरतपणे काम करतात आणि संघटनात्मक काम करायचं म्हटलं तर सर्व गल्लीबोळात त्यांनी बूथ बांधलेले आहेत। बूथच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड मोठ्या पद्धतीनं काम केलेले आहेत। शरद पवार साहेब असंच कोणाचाही सत्कार ठेवणार नाही आहेत, असंच शरद पवार साहेब कोणालाही बोलवणार आहेत। केवळ राहुलदादा पवार यांचं आणि शरद पवार साहेब जातीनं ह्या गोष्टीवर चर्चा घडत असते आणि त्यांनी त्यांचा अनेक वेळा सन्मान केलेला आहे। हेच खरे राहुलदादा पवार आमचे खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी आणि आमचे हे शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज या दोघांनी मिळून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी पक्ष वाढवलेला आहे। कोणी जर अशा पद्धतीनं वक्तव्य करत असेल त्याचा समाचार घेतला जाईल आणि ह्याच्या मागे जे कोणी आहेत त्यांचा निश्चित आमचे नामदार जयंत पाटील साहेब याचा गांभीर्याने विचार करतील आणि त्याला धडा शिकवल्याशिवाय ठेवणार नाहीत। एवढंच सांगते, त्यांनी अजूनही शहाणं व्हावं, अजूनही त्यांनी त्याची माफी मागावी, त्या वक्तव्याबद्दल माफी मागावी
आणि आपल्याच पक्षामध्ये कुरघोड्या करायचं बंद करावं, हे आम्ही ठामपणे सांगतो. जर अशाच पद्धतीनं आमच्या नेत्यांच्या विषयी वक्तव्य करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हा सज्जड आम्ही या ठिकाणी दम देतो. आणि ज्यांना अशा पद्धतीच्या प्रसिद्धीसाठी कोणी नुसते डिजिटल बोर्ड लावून प्रसिद्ध होत नसतं, डिजिटल बोर्ड लावून कोणी नेते होत नसते, त्यासाठी ग्रासरूट लेवलवर काम करावं लागतं. आणि हे आमचे नेते मंडळी ग्रासरूट लेवलवर काम करत असल्यामुळं आज सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेवर झेंडा फडकलेला आहे. बीजेपीची सत्ता उलटून लावायला आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बशा असो किंवा राहुलदादा पवार, ह्या दोघांनी खऱ्या अर्थाने हा सांगली शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीला मदत केलेली आहे आणि हा वाढवलेला आहे. एवढंच सांगते. आणि त्यांच्याविषयी वाईट वक्तव्य आणि निंदनीय व्यक्त करत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.